जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र. पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी. बातम्या छापो अशी धमकी देत महिलेकडून वारंवार पैशाची मागणी. गुगल पेवर घेतले पैसे. बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या रोहा तालुक्यातील निवळी येथील पत्रकार समीर बामुगडे याच्या विरोधात एका महिलेने पनवेल येथे तक्रार दाखल केला असून सरळ खंडणी बहादर पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदरच्या महिलेने पनवेल पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीद्वारे केली आहे. पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे निवळी येथील राहणारा पत्रकार समीर रामा बामुगडे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा, पाली येथील पोलीस स्टेशनात जाऊन त्याच्या विरुद्ध खंडणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशाल मालवणकर व संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामुगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे. जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही असे बोलून त्याने गुगल पेवर सुमारे 60,000 रुपये घेतले आहेत. एवढे पैसे घेऊन देखील तो शांत बसलेला नसून वारंवार बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन तो पैसे मागू लागला आहे. 27 जून रोजी 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी 20,000 रुपये घेतले व उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला असता 80,000 रुपये घेऊन स्वतः व्हिडिओ प्रतिक्रिया पण दिली आहे की सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर व संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत. यापुढे मी अशा भाषा छापणार नाही. तशा प्रकारचा लेखी जबाब देखील समीर बामुगडे यांनी मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला आहे. परंतु आता तो पुन्हा बातम्या छापण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला आहे. अशा प्रकार सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लोकपर्शी आणि कोकण संधान या वर्तमानपत्रात उत्तर प्रसिद्ध झाले असून ते चुकीच्या अनुषंगाने असल्यामुळे त्याचा खुलासा करण्यात येत आहे. आणि स्वाती वावडेकर हा जाणून बुजून नाव लागलेला आहे आणि विजय कथे यांचं पण जाणून बुजून नाव आलेलं आहे की समोरच्या व्यक्तीने विशाल मालवणकरांनी जे पुरावे पाठवले त्या पुराव्याच्या आधारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. पण सध्या हे वृत्त धांदात खोटं आहे आणि संजय गिरींनी फक्त जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र.